पहिली मुलाखत आहे. तळोजाच्या तुमच्या बंधू लोकांशी आपली पहिली आज भेट आहे. हो, तर 9ची तुमच्यापैकी एका वेळ असते ना दादा, त्यामुळे आज पहिल्यांदाच. हा तेच आज म्हणजे आपल्या विवेचनाची पहिल्यांदाच वेळ येते माझी तरी. हो हो हो, बरोबर. तर हं. तुम्ही गीता शिकलात सगळे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे. तुम्हाला गीता चांगल्या पद्धतीने येते, म्हणता येते. आता 12वा अध्याय चांगलं तुम्ही शिकला आहात. पण आता मुख्य विषय आपला असा असतो की आम्ही इथे आहो बंदिवासात. तर गीतेचा आणि आमचा काय संबंध आहे? आम्ही गीता शिकून काय करणार आहे, असं आपल्याला वाटू शकतं ना. तर आता आज मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. साधा प्रश्न. तुमच्या मनाला हा प्रश्न विचारा तुम्ही. आम्ही सगळीकडे पहिल्यांदा जेव्हा बोलतो, आधी आपण प्रार्थना करून घेऊया. प्रार्थना आपली सगळ्यांना तुम्हाला येते का प्रार्थना? मी म्हणतो प्रार्थना, माझ्यानंतर तुम्ही म्हणा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. हा, तर आपला संवाद काय चालला होता की हा, आपला संवाद असा चालला होता की आपल्यापैकी जे लोक तुम्ही इथे आलेले आहात आता, तर तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो मी, जो सगळ्या लोकांना नेहमी विचारतो जेव्हा मी अशा प्रकारचं बोलतो, की तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं की आपण इथे येऊन अडकलोय बाबा? हात वर करा, कोणाकोणाला वाटतं की आपण इथून अडकलोय? सगळ्यांना वाटतंय ना? वाटलं मला, सगळ्यांना वाटणार आता की इथे येऊन अडकलोय. पण थोडंसं थांबा तुम्ही आता. हा विचार जो तुमच्या मनात आलाय की आपण इथे येऊन अडकलोय, तर तुमचं म्हणणं थोडं खरं आहे, पण थोडं तेवढं खरं पण नाहीये. खरं काय आहे? खरं आहे की हो, तुमचं शरीर इथे आहे. शरीर इथे अडकलं हे मान्य. काहीतरी घडलं आयुष्यामध्ये आणि तुमचं शरीर इथे येऊन अडकलं हे मान्य. पण एक गोष्ट सांगा मला, की खरी कैद जी असते ती फक्त लोखंडी दरवाजांमुळे असते का हो? लोखंडी दरवाजात बंद करून टाकलं म्हणजे आपण कैदेत आलो, असं ही खरी कैद असते का? एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एका कारागृहात 2 कैदी होते. दोघांनाही समान शिक्षा होती, समान कोठडी होती. पहिला कैदी रोज म्हणायचा, माझं आयुष्य संपलं. सगळं माझ्या नशिबानं नेलं. माझी वाट लागली. असं सारखं म्हणायचा तो. सतत रागावलेला असायचा. चिडचिडा झाला होता. झोप लागायची नाही चिंतेने. दुसरा कैदी तसाच, पण शांत. तीच समान शिक्षा, तीच कोठडी, पण दुसरा कैदी शांत. हा कायम भडकलेला, अस्वस्थ, दुसरा शांत. इतरांना मदत करायचा, काहीतरी वाचन करायचा, स्वतःशी संवाद ठेवायचा. त्याला कोणी विचारलं, की "अरे बाबा, तू एवढा शांत कसा काय जेलमध्ये राहून? काय गुपित काय तुझ्या शांततेचं?" तो म्हणाला, "हे बघ असं आहे, की हे जो लोखंडी दरवाजा आहे जेलचा, त्याच्या किल्ल्या तर काही माझ्याकडे नाहीये. कोणाकडेच नाहीये त्या. पण माझं जे मन आहे, माझ्या मनाचे किल्ले माझ्याजवळ आहेत आणि ती माझी शक्ती आहे." तर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन." म्हणजे कर्म करण्याचा जो अधिकार आहे, पण कर्माचं फळ काय मिळावं, ते त्याच्यावर तुझा अधिकार नाही. ते काही तुझ्या हातात नाहीये. गीता म्हणते, तुमच्या हातात एक गोष्ट नक्की आहे. तुमची कृती, तुमचं कर्म, तुमची प्रतिक्रिया. काही घडल्यावर तुम्ही जी प्रतिक्रिया देता, ती तुमच्या हातात आहे ना. तुमची प्रतिक्रिया तुम्ही देता. तुमची वृत्ती काय आहे, ती तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही आतमध्ये जर इथे असाल, तर ही कोठडी काही तुमची वृत्ती ठरवत नाही, तुमची कृती ठरवत नाही. ते तुमचं मन ठरवतं. तुमची कृती आणि तुमची वृत्ती. तुमचं मन ठरवतं. मग स्वतःला एक प्रश्न विचारा, की मला इथे येऊन इतके दिवस झाले, इथे येऊन मी काय शिकलो? माझा राग जो आहे तो रोज वाढतोय का माझी समज माझ्याबद्दलची वाढतीये? मी स्वतःला शिक्षा देतोय का मी स्वतःला सुधारतोय? गीता सांगते, स्वतःवर जो विजय मिळवतो तो खरा वीर असतो. तर आपल्याला खरं वीर बनायचं असेल, तर आधी स्वतःवरती विजय मिळवायला पाहिजे. तर इथं आतमध्ये राहून सुद्धा माणूस मुक्त होऊ शकतो आणि बाहेर जाऊन सुद्धा माणूस जन्मभर कैदी राहू शकतो. आपलं मन कसं, याच्यावरती आपण कैदेत आहोत का मुक्त आहोत हे अवलंबून असतं. आज जर का इथे आत असताना तुम्ही तुमचा राग कमी केला, तुमचे विचार शुद्ध केले,
तुमचं कर्म प्रामाणिकपणे केलं तर उद्या बाहेर जेव्हा तुम्ही जाल, केव्हा ना केव्हा तर बाहेर जालच. तर जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुम्ही फक्त सुटलेलं नसाल, तर एक घडलेला मनुष्य म्हणून बाहेर जाल. लोक आश्चर्याने तोंडात बोटं घालतील की अरे हा माणूस एवढा कसा काय सुधारला. हा गीतेचा चमत्कार असणार आहे. त्यामुळे दरवाजाच्या किल्ल्या कोणाकडेही असू देत, त्याने आपल्याला काही फरक पडत नाही. मनाच्या किल्ल्या तुमच्या हातात ठेवा. मनाच्या किल्ल्या आपल्या हातात ठेवा. गीता आपल्याला शिकवते. आता तुम्ही म्हणाल की मनाच्या किल्ल्या ठेवायच्या हे कळलं मला, पण या किल्ले मिळतात कुठे? हा की मेकर कोण आहे जो मला या किल्ल्या देईल मनाच्या? आपला की मेकर आहे भगवान श्रीकृष्ण. गीता आपल्याला शिकवते मनाच्या किल्ल्या कशा मिळवायच्या आणि त्या कशा वापरायच्या. त्या गीतेमध्ये ज्या अनेक किल्ले आपल्याला सापडतात, त्या किल्ल्यांपैकी एक किल्ली आज आपण समजून घेणार आहोत. ती किल्ली आहे भक्तियोग. गीतेत अनेक किल्ले सांगितले आहेत, त्यापैकी एक महत्वाची जी किल्ली आहे त्याचं नाव आहे भक्तियोग. तर हा संदर्भ आहे 12व्या अध्यायाचा. गीतेचा 12वा अध्याय भक्तियोग म्हणून आपण ओळखतो त्याला. तुम्ही शिकला आहात तो. या अध्यायात काय होतं की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भक्तीचं स्वरूप कसं असावं, भक्तांचे प्रकार काय असतात आणि त्यांना आवडणारे प्रिय भक्त त्याच्यामध्ये कुठले गुण असायला पाहिजे, हे अत्यंत सोप्या आणि याच्या हृदयस्पर्शी भाषेतून भगवानांनी सांगितलंय. त्यामुळे हा अध्याय जो आहे 12वा अध्याय भक्तियोगाचा, तो आध्यात्मिक मार्गाचा आपल्याला एक सुलभ रस्ता दाखवतो की आध्यात्मिक मार्गावरती कसं चालावं. तुम्हाला आठवते या अध्यायाची सुरुवात होते अर्जुनाच्या प्रश्नाने, एवं सतते युक्ता ये भक्तास्त्वां परिभासते यच्चाप्यक्षर्म व्यक्तं तेषां के योग वित्तमाः. के योग वित्तमाः, कोणता योगी श्रेष्ठ आहे? सगुण साकार ईश्वराची भक्ती करणारे श्रेष्ठ आहे का निर्गुण निराकार ब्रह्माचं ध्यान करणारे श्रेष्ठ आहेत? म्हणजे सगुण साकार का निर्गुण निराकार, हा असा स्पष्ट प्रश्न अर्जुनाने विचारला. कृष्णाने उत्तर दिलं त्याला की दोन्ही मार्ग योग्य आहेत, पण सगुण ईश्वराची भक्ती हा मार्ग बहुतेक लोकांसाठी सुलभ आहे, व्यवहार्य आहे. निराकार ब्रह्म कठीण आहे त्याचं ध्यान करणं. त्याच्यासाठी उच्च साधना लागते, फार मोठं ज्ञान लागतं. पण सगुण साकाराची उपासना करायला काही ध्यान लागत नाही. आपल्याला समोर डोळ्यासमोर मूर्ती दिसते, फोटो दिसतो. निर्गुण निराकार समोर डोळ्यासमोर आणायचं काय? हवा आणायची. हवेची उपासना कशी करणार? निराकार काय आकारच नाही त्याला. तर निराकाराची उपासना करणं आपल्यासारखं सदेह म्हणजे माणसांना ज्यांचा देह आहे, दोन हात दोन पाय असे आहेत, त्यांना अशा निराकाराची उपासना करणं कठीण आहे. म्हणून कृष्णाने पहिला क्लिअरन्स दिला आपल्याला की सगुण साकाराची उपासना करा, फुल स्टॉप. ठीक आहे, छान, उत्तम, कळलं. पुढे मग कृष्णाने भक्तीचे आपले टप्पेही सांगितले, भक्ती कशी करावी. मय्येव नादत्स्व मे बुद्धिनिवेश निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशया. ही पहिल्या प्रकारची भक्ती झाली की तुमचं मन, बुद्धी, चित्त तुमचं ईश्वरात स्थिर करा. बरं, ते नाही जमते, हरकत नाही, दुसरा उपाय सांगतो. अभ्यास योगेन तो मामी छापतो धनंजय. तुमचं चित्त आणि मन माझ्यामध्ये लागत नाहीये, बुद्धी तुमच्या माझ्यात लागत नाहीये. मान्य, सगळ्यांची लागतेच असं काही जरुरी नाहीये. दुसरा एक उपाय सांगतो, तो आहे अभ्यास योग. अभ्यास म्हणजे तीच गोष्ट निरंतर करणं म्हणजे अभ्यास. आणि योग म्हणजे समता योग. सगळीकडे समत्वाच्या भावनेने पाहणं. हा माझा, तो परका, हा शत्रू, तो मित्र असं न करता सगळीकडे समत्व भावाने पाहणं, हा योग. तर या युगाचा अभ्यास करा तरी मला प्राप्त करा. मग कृष्णांना वाटलं की हे सगळ्यांना जमेल का? सगळीकडे समत्व भावाने पाहणं जमेल का सगळ्यांना? कदाचित नाही जमणार. तेही सोपं नाही एवढं. मग ते शक्य नसेल तर मत कर्म करून मत करो, माझ्यासाठी कर्म करा. तुम्ही जे काही कर्म करता, उठता बसता चालता बोलता फिरता खाता पिता, सगळं तुम्ही माझ्यासाठी करत आहात या भावनेने करा. म्हणजे तुम्ही सगळं कर्म मला अर्पण होतील. माझ्याकरता कर्म करणार असं तुमच्या मनात आलं तरी सुद्धा तुम्ही मला प्राप्त करू शकाल. तर सगळी कर्म माझ्यासाठी करा, ईश्वरासाठी कर्म करा. मग त्यांना वाटलं की अरे सगळ्यांना जमेल का हे? सगळी कर्म आपल्यासाठी करतील असं स्वार्थीपणा तर असतोच आपल्यामध्ये. हे माझ्याकरता आहे, तशी कर्म करणारे लोक असतोच आपण. तर आता हे जमलं नाही तर मग काय करायचं? मग परमदान शेवटला उपाय सांगितला, सर्व कर्म फल त्यागम. तुमची कर्म जशी करता तशी करत राहा, फक्त कर्माची फळं जे आहे त्याचा त्याग करा. कर्माच्या फळाचा त्याग केला तरी तुम्ही मला प्राप्त कराल. असे 4 उपाय परमात्म्यांनी 12व्या अध्यायात आपल्याला सांगितले. तर अशा प्रकारे कृष्णांनी प्रत्येक स्तरावरील साधकासाठी मार्ग उपलब्ध करून दिला आहे. इथे संदेश असा आहे भगवानांचा की आध्यात्मिक उन्नतीसाठी कोणीही अपात्र नाही. सगळे पात्र आहेत. सगळे पात्र आहेत. प्रत्येक जण आपली
उन्नती साधून घेऊ शकतो परमात्म्याने सांगितलेल्या मार्गाचा अवलंबन करून. जो मार्ग आवडेल तो मार्ग घ्या तुम्ही. तर या अध्यायाचा केंद्रबिंदू असा आहे 12व्या अध्यायाचा, की ईश्वराला प्रिय असणारे भक्तांचे गुण. श्रीकृष्ण सांगतात की जो भक्त कोणाचा द्वेष करत नाही, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैव च निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. असं 13वा श्लोक आहे. 13वा श्लोक ते 19वा श्लोक. या 7 श्लोकांमध्ये परमात्म्यांनी आपल्या आवडत्या भक्तांचे 39 गुण सांगितलेत. किती? 39. कोणाचा द्वेष करत नाही, सर्व प्राणी मात्रांबद्दल मैत्री करुणा बाळगतो, अहंकार आणि ममता, ममता म्हणजे हे माझं 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 आसक्ती टाळतो, सुखदुःखात समभाव ठेवतो, असा भक्त मला प्रिय आहे. क्षमाशीलता पाहिजे त्याच्यामध्ये, समाधानी वृत्ती पाहिजे, मना आणि शरीराचा इंद्रियांचा संयम पाहिजे, दृढ निश्चय पाहिजे आणि मन आणि बुद्धी ईश्वरात अर्पण केलेली असणं हे भक्तांचे प्रमुख गुण आहे, जे कृष्णाला आवडतात. आता हे 39 गुण काय आपल्याला आत्मसात करता येत नाही, आपण मानव आहोत. पण 39 पैकी 1, 2, 4 तरी करू शकतो का? अद्वेष्टा सर्वभूतानां करू शकतो. कोणाचा द्वेष नाही करायचा. द्वेष नाही करायचा कोणाचा. त्याच्याकडे जास्त आहे आणि माझ्याकडे कमी आहे. द्वेष नाही करायचा कोणाचा. हे एवढं करता येईल का? त्यामुळे 39 गुणांपैकी जो गुण आपल्याला आत्मसात करता येईल तो करण्याचा प्रयत्न करावा. तरी आपण कृष्णाचे प्रिय भक्त होऊ शकतो. पुढे म्हणतात कृष्ण की जो भक्त लोकांना त्रास देत नाही किंवा लोकांमुळे स्वतःही त्रस्त होत नाही, जो भय, चिंता, हर्ष आणि द्वेष यांच्यापासून मुक्त आहे, त्या भक्ताला मी श्रेष्ठ भक्त मानतो. श्रीकृष्ण पुढे सांगतात त्या अध्यायात की बाह्य आडंबर जे असतं, सोळं नेसणं, गंध लावणं किंवा कठोर तपश्चर्या करणं, आपण पाहतो सिंहस्थामध्ये कुंभमेळ्यात लोक एका पायावर करतात, डोक्यावर शीर्षासन करून महिने शीर्षासनात राहतात. तर या तपश्चर्यापेक्षा अंतःकरणातला जो शुद्ध भाव आहे तो अधिक महत्वाचा आहे कृष्णांच्या मध्ये. त्यामुळे जो भक्त स्तुती, निंदा, मान, अपमान, उष्ण, शीत, सुख, दुःख यात समभाव ठेवतो आणि सगळ्या परिस्थितीमध्ये ईश्वरावर अविचल असा विश्वास ठेवतो, तो खरा भक्त आहे. तो खरा भक्त आहे. असा भक्त संसारात राहून सुद्धा संसाराच्या बंधनांपासून मुक्त राहतो. त्यामुळे 12वा अध्याय जो तुम्ही शिकला भक्तियोग, त्याचा मुख्य संदेश असा आहे की भक्ती म्हणजे फक्त पूजा पाठ नाही. ते जीवन पद्धती आहे. भक्ती ही जीवन पद्धती आहे. मनामधलं प्रेम, दुसऱ्यांविषयी वाटणारी करुणा, आपला क्षमाशील स्वभाव असणं, समता असणं मनामध्ये आणि समर्पण, या गोष्टी आपण आत्मसात करू शकलो तर त्यातनं भक्ती व्यक्त होते. त्यामुळे भक्तियोग हा अहंकार विरहित होतो आणि ईश्वराशी नातं जोडण्याचा तो सगळ्यात सोपा आणि सुंदर मार्ग आहे ईश्वराची भक्ती करण्याचा. तर निष्कर्ष असा आहे की भक्तियोग मानवाला मानसिक शांती देतो, नैतिक बळ देतो, आध्यात्मिक उन्नती देतो आणि याच्याकरता कुठलीही जात, वय, धर्म, स्थिती कुठलाही माणूस याला स्वीकारू शकतो. गीता काय फक्त हिंदू लोकांसाठी आणि बाकी लोकांसाठी नाही असं नाही आहे, अखिल मानवासाठी आहे. कारण हे मानवी विकार जे आहेत, राग, लोभ, क्षमा, क्रोध, मत्सर, मोह, हे सगळ्या मानवांमध्ये असतात ना. काही एका धर्मामध्ये असतात दुसऱ्यात नसतं असं काय असतं का? सगळ्यांमध्ये असतात. त्यामुळे भगवद्गीता ही मानव जाती करता आहे. जगाची जी लोकसंख्या आहे 8 अब्ज, त्या 8 अब्जापैकी प्रत्येक माणसाकरता ही आहे गीता. तर प्रेमपूर्वक आणि निष्काम भावनेने केलेली भक्ती हेच कृष्णांचं अंतिम शिक्षण आहे या अध्यायाचं. त्यामुळे बंधूंनो, परत हे कारागृह म्हणजे 4 भिंती नाहीये. तर ते आत्मपरीक्षणाचं, आत्मपरिवर्तनाचं आणि नव्या आयुष्याची तयारी करण्याचं स्थान ठरू शकतं तुमच्यामध्ये. हा 12वा अध्याय जो आहे भक्तियोग, तो आपल्याला हे शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी अंतःकरणातील बदल केला तर अंतःकरणातील बदलांनी माणूस मुक्त होऊ शकतो. श्रीकृष्ण सांगतात की ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अवघड असण्याची गरज नाही. मोठं तप लागतं, खूप कठोर साधना करावी लागते, फार मोठे जाड पुस्तक वाचावे लागतात, विद्वत्ता लागते, असं अजिबात नाही. प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकपणा, प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकपणा हेच भक्तीचे खरे आधार आहे. त्यामुळे कारागृहात असलेला माणूस सुद्धा ईश्वराचा प्रिय भक्त होऊ शकतो ना. कारण प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकपणा हे काय परिस्थितीवरती अवलंबून असतं. तुम्ही ज्या ठिकाणात त्याच्यावरती अवलंबून असतं. तुम्ही ज्या ठिकाणात तिथे जर का तुम्ही प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकपणा दाखवला तर तुम्ही कृष्णाचे प्रिय भक्त होऊ शकता ना. फक्त त्यासाठी आपली मनोवृत्ती बदलावी लागणार आहे. तर या अध्यायात भगवान मला प्रिय भक्त कसा असतो हे सांगतात.
त्यामुळे भक्ती म्हणजे फक्त देवपूजा नाही. म्हणजे कृष्णपट सांगतात की जो सुख-दुःख समभाव ठेवतो, मान, अपमान, सन्मान वगैरे सेम ठेवतो. तर जेलमधली ही जीवनात भूतकाळाची चूक आणि भविष्याची भीती अशा 2 साखळ्या तुम्हाला बांधून ठेवल्या आहेत जेलमध्ये. की भूतकाळाची चूक झाली ती ते बांधून ठेवते आणि भविष्यकाळात काय होणार ही चिंता. या 2 चिंता तुम्हाला बांधून ठेवतात आतमध्ये असताना. हा भक्तियुग जो आहे 12वा अध्याय तो आपल्याला सांगतो, जे गेलं ते गेलं. जे गेलं ते गेलं. जे येणार आहे ते परमेश्वर पाहील. त्यामुळे तू योग्य राहा. तू आज योग्य राहा. परमेश्वर तुला योग्य तेच देईल. त्यामुळे भक्ती म्हणजे फक्त देवपूजा नाही आहे. भक्ती म्हणजे स्वतःच्या चुका स्वीकारणं. भक्ती म्हणजे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करणं. भक्ती म्हणजे इतर आपले जे बंदीवासी आहेत लोकं, त्यांच्याशी माणुसकीने वागणं आणि कर्मफळाची अपेक्षा न ठेवता योग्य आचरण करणं. ही भक्ती आहे तुमच्याकरता. तर हा भक्तियोग आपल्याला आशा देतो, की तुमचं बाह्य स्वातंत्र्य मर्यादित आहे, आतमध्ये बंद आहेत म्हणून. बाह्य स्वातंत्र्य मर्यादित आहे, तरी मनाचं स्वातंत्र्य तुमच्या हातात आहे. मनात आपण काय विचार करावा, हे तर तुमच्या हातात आहे ना. ते काही दुसरा माणूस ठरवणार नाही, तुम्ही मनात काय विचार करावा ते. मनात द्वेष न ठेवणं, स्वतःला सुधारण्याची तयारी ठेवणं आणि ईश्वरावरती विश्वास ठेवणं, हे तर आपणच करू शकतो. आणि हेच खरे मुक्तीचे मार्ग आहेत. तर शेवटी संदेश एकच आहे या अध्यायाचा, की तुम्ही गुन्हा केला असू शकतो. तुम्ही म्हणून गुन्हेगार म्हणून जन्माला आलाय का? लहानपणीपासून तुम्ही गुन्हेगारच होता का? नाही. त्यामुळे बदलण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. कोणीही गुन्हेगार म्हणून जन्माला येत नाही. काहीतरी घडतं, गुन्हा घडतो, ठीक आहे, झालं. झालं गेलं विसरून जायचं आणि आपल्यामध्ये बदल करण्याची शक्ती आहे हे लक्षात घ्यायचं, की मी बदलू शकतो. त्यामुळे हा जो भक्तियोग आहे 12वा अध्याय, हा भक्तियोग हा बदलाचा, शुद्धीकरणाचा आणि नव्या सुरुवातीचा मार्ग आहे. आज जर का मन शुद्ध केलं, तर उद्याचं तुमचं आयुष्य नक्कीच अत्यंत उजळ होऊ शकतं. असा आत्मविश्वास ठेवायला पाहिजे. तर आता आपण 12वा अध्यायाचे जे पहिले काही श्लोक आहेत, ते वाचन करू. प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊ आणि प्रत्येक श्लोकात परमात्म्यांनी, श्रीकृष्णाने आपल्याला काय सांगितलंय, हे समजण्याचा प्रयत्न करू. पहिला श्लोक. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमं व्यक्तं तेषां के योगवित्तमाः. शब्दाशः अर्थ बघू आपण काय. एवं म्हणजे अशा प्रकारे. सतत युक्ता. युक्त म्हणजे जोडलं जाणं. निरंतर एकाग्र. सतत युक्ता, सतत जोडलं असणं, निरंतर एकाग्र असणं. ये भक्ता. ये म्हणजे जे भक्त. त्वाम. त्वाम म्हणजे तुम्हाला तुमच्या सगुण साकार रूपात पर्युपासते म्हणजे उपासना करणं. भक्तिपूर्वक उपासना ती पर्युपासना. अक्षरम. अविनाशी. नित्य. त्याचं अक्षर कधी होत नाही ते अक्षर. त्याचा कधी नाश होत नाही ते अक्षर. अव्यक्तम. ते दिसत नाही, व्यक्त स्वरूपात दिसत नाही. निराकार असतं ते अव्यक्त. तेषाम. त्यापैकी के म्हणजे कोण? योगवित्तमा. योग जाणणारे श्रेष्ठ कोण आहे यांच्या दोघांपैकी? तर अर्जुन म्हणतो कृष्णांना, की हे कृष्णा, जे भक्त तुमच्या सगुण साकार रूपात तुमची भक्ती करतात आणि जे अविनाशी, अव्यक्त, निराकार परब्रह्माची उपासना करतात, या दोघांपैकी योग्याला अधिक उत्तमरीत्या जाणणारं कोण आहे? कोण 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 योग्य चांगला आहे दोघांपैकी? तो सगुण साकाराची उपासना, तो निर्गुण निराकारची उपासना करतो तो. तर हा भक्तियोग जो आहे हा गीतेतला एक अत्यंत असा साधकांना जवळचा आणि व्यवहारात उतरायला सोपा असा अध्याय आहे. यातील सुरुवातच अर्जुनाच्या महत्वाच्या प्रश्नाने होते. हा प्रश्न अर्जुनाचा नाही, प्रत्येक आध्यात्मिक साधकाचा प्रश्न आहे हा, की कशाची उपासना करू मी? कारण आपण ऐकतो की परमात्मा तर निर्गुण निराकार आहे. मग निर्गुण निराकार असेल तर मग त्याची उपासना करावी का सगुण साकार असेल त्याची उपासना करावी? मंदिरात तर सगळे मूर्ती दिसतात आपल्याला, तो सगुण साकार रूप आहे त्याचं. मग मंदिरात जावं का कुठे घरात बसूनच का कुठे हिमालयात जाऊन का कुठे गुहेत जाऊन निर्गुण निराकाराची उपासना करावी? अर्जुन म्हणतो, कृष्णा, काही लोक तुझ्या सगुण साकार रूपाची भक्ती करतात. ते तुला देव म्हणून, सखा म्हणून, गुरु म्हणून, ईश्वर म्हणून पाहतात. तर काही लोक निराकार, अव्यक्त, निर्गुण, अक्षर परब्रह्माची उपासना करतात. या दोन मार्गांपैकी खरा, श्रेष्ठ आणि योग्य मार्ग कोणता? तर अर्जुन इथे 2 मुख्य आध्यात्मिक मार्गांची तुलना करतोय. एक आहे सगुण साकार भक्ती आणि दुसरी आहे निर्गुण निराकार उपासना. हा आहे ज्ञान मार्ग.
निर्गुण निराकार उपासना करायला ज्ञान असायला लागतं. सगुण भक्ती म्हणजे काय? सगुण साकार भक्ती म्हणजे काय? सगुण भक्ती म्हणजे आपल्या समोर डोळ्यासमोर काहीतरी दिसणं, ईश्वराला काही नाव असणं, रूप असणं, गुण असणं आणि त्याची उपासना करणं. श्रीकृष्ण, श्रीराम, शंकर भगवान, विठ्ठल, अन्नपूर्णा देवी, वैष्णोदेवी, हे सगळे सगुण साकार रूप झाले. मूर्तीपूजा करणं, नामस्मरण करणं, कीर्तन, भजन, प्रेम, शरणागती, विश्वास, ही सगळी सगुण भक्ती झाली. अर्जुन म्हणतो, एवं सतत युक्ताये भक्ता स्वाम परिभासते. म्हणजे जे भक्त लोक सतत मन, बुद्धी आणि भावनेने तुझ्यात एकरूप झालेले असतात आणि दुसरे लोक असतात, ते सतत युक्त हा भक्त शब्द महत्वाचा आहे. असं म्हणजे असं नाही की भक्ती फक्त सकाळी संध्याकाळी हात जोडले की भक्ती झाली. तर भक्ती ही जीवनाची संपूर्ण अवस्था आहे. ही संपूर्ण जीवनाची अवस्था आहे भक्ती म्हणजे. बोलताना, काम करताना, सुखदुःखात आपण परमेश्वराशी सतत जोडलं राहणं, हे आहे सतत युक्ता. मग आता निर्गुण निराकाराची उपासना कशी आहे? दुसरा मार्ग आहे अक्षर आणि अव्यक्तम, जे नाशरहित आहे, जे रूपरहित आहे, जे डोळ्यांनी न दिसणार आहे, त्याची उपासना. तर हा मार्ग सामान्यतः ज्ञान योग किंवा अद्वैत वेदांत मार्ग म्हणून ओळखला जातो. ब्रह्म सत्या जगन्मिथ्या असं आपण म्हणतो ना, की परब्रह्म हेच एक केवळ सत्य आहे. हे जग जे दिसतं आजूबाजूला ते मिथ्या आहे, ते खोटं आहे. आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत, हे ज्ञान. ध्यान ध्यान लावणं, मेडिटेशन करणं, विवेक बुद्धीचा वापर करणं आणि वैराग्यात जाणं आणि इंद्रिय संयम ठेवणं. या मार्गामध्ये ईश्वर ही काही व्यक्ती नाहीये, तर एक तत्व आहे ते. आणि त्या भावनेपेक्षा बुद्धीचा आधार असतो. भक्तियोगामध्ये भावना महत्वाची असते. इथे बुद्धी महत्वाची आहे भावनेपेक्षा, निर्गुण निराकारची उपासना करण्यात. तर अर्जुनाचा संभ्रम असा होता, की अर्जुन स्वतः कृष्णाचा भक्तच होता ना. तरी सुद्धा हा प्रश्न विचारत होतो. कारण त्याला गीतेच्या आधीच्या अध्यायांमध्ये दोन्ही प्रकारचे विचार ऐकायला मिळालेत. कर्मयोग ऐकला त्यांनी, ज्ञानयोग ऐकला दुसऱ्या अध्यायात, तिसऱ्या अध्यायात कर्मयोग ऐकला. मग आत्मज्ञान काय असतं हे कळलं त्याला, ब्रह्मतत्व काय असतं हे कळलं त्याला. म्हणून अर्जुन विचारतो, की हे प्रभो कृष्णा, या दोघांपैकी कोणता युगी श्रेष्ठ आहे, कुठला मार्ग श्रेष्ठ आहे? तर हा प्रश्न अत्यंत प्रामाणिक आहे. कारण सामान्य माणसाला आपल्यासारखा पण हा प्रश्न पडतो, की देवाची भक्ती करावी की ध्यान साधना ज्ञान साधना करावी, काय करावं? तर हा श्लोक भक्तियोगाचा पाया आहे. पुढल्या श्लोकात कृष्ण या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत आणि भक्तीची श्रेष्ठता स्पष्ट करणार आहे. पण निर्गुण उपासनेलाही ते कमी लेखत नाही. हीच गीतेची खासियत आहे. तर गीता कुठलाही मार्ग नाकारत नाही. फक्त साधकाची क्षमता काय आहे त्यानुसार ती मार्ग दाखवते. आता व्यवहारात या श्लोकाचा काय संबंध आहे? या श्लोकातून आपल्याला महत्वाचे धडे मिळतात 2-3 ते असे, की प्रश्न विचारणं चुकीचं नाही. अर्जुनाने प्रश्न विचारला चूक केली का? नाही, अजिबात नाही. त्याने प्रश्न विचारला मनातला, सगुण साकार का निर्गुण निराकार? प्रश्न विचारला. प्रश्न विचारणं चुकीचं नाहीये. अर्जुनासारखा भक्तही प्रश्न विचारतो. शंका दडपून न ठेवता गुरुजवळ मांडणं हेच योग्य आहे. त्यामुळे आपल्या मनात शंका असेल ती योग्य ठिकाणी विचारावी, ती योग्य शब्दामध्ये. दुसरा गोष्ट आपल्याला कळते ही, की सर्वांसाठी एकच मार्ग आहे असं नाहीये. कोणाला भक्तीचा मार्ग सोपा वाटतो, तर कोणाला ध्यान ध्यान याचा मार्ग सोपा वाटतो. गीता सांगते, तुमचा जसा स्वभाव असेल तसाच मार्ग तुम्ही निवडा. स्वातंत्र्य तुम्हाला आहे. तिसरंच कळतं आपल्याला, सतत युक्त. रूप निराकार असो, रूप म्हणजे सगुण साकार असो, या निराकार असो, उपासना ही सातत्याने हवी. तुटक तुटक औपचारिक साधना उपयोगाची नाहीये. तर आजच्या काळातला अर्थ या श्लोकाचा असा आहे, की आजचं धावपळीचं जग आहे. सर्वसामान्य माणसांसाठी कुटुंब सांभाळणं, नोकरी सांभाळणं, जबाबदाऱ्या सांभाळणं, हे करताना सगुण भक्ती अधिक सोपी आहे आणि हृदयाला भिडणारी आहे. स्त्रिया स्वयंपाक करताना नामस्मरण करू शकतात. पुरुष बसनी किंवा कारने जाताना नामस्मरण करू शकतात. तर नामस्मरण, श्रद्धा, समर्पण हे लगेच शक्य होतं. पण निर्गुण निराकारची उपासना करायची म्हणजे तीव्र वैराग्य पाळावं लागतं. दीर्घ वेळ ध्यान करावं लागतं. अहंकाराचा पूर्णपणे क्षय करावा लागतो. हे काय जमतं का सगळ्यांना? त्यामुळे 12व्या अध्यायाचा पहिला श्लोक म्हणजे ज्ञान आणि भक्ती यांच्यातला सेतू आहे हा. ज्ञान आणि भक्ती याच्यातला ब्रिज आहे हा. तर अर्जुना प्रश्नातून आपल्याला पण एक वेगळी दिशा मिळते, की ईश्वराकडे जाण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत.
ध्येय कसं आहे? ईश्वराची प्राप्ती, आत्मशांती, मुक्ती आणि भगवंताची एकरूपता, हेच आपलं ध्येय सगळ्यांचं. त्यामुळे पुढल्या श्लोकात श्रीकृष्ण स्पष्ट करतील आपल्याला की सगुण भक्ती एक सुलभ आणि श्रेष्ठ मार्ग आहे. तर हा जो श्लोक आपण वाचला, एवं सतत युक्त आहे भक्ता स्वाम परिपासते ये चाप्यक्षर व्यक्तं तेषां के योग वित्तमः, गीतेचा हा श्लोक एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायला शिकवतो. आपण ज्या मार्गावर चाललो आहोत तो आपल्याला योग्य दिशेने नेतोय का? अर्जुन युद्धभूमीवरती उभा आहे, त्याच्या मनात गोंधळ आहे, अपराधी भाव आहे की माझ्या नातेवाईकांविरुद्ध मी शस्त्र उगारतोय, मनात भीती आहे की याचा परिणाम काय होणार, मला नरकात जाऊन तिथं पडावं लागेल का काय. ही स्थिती, तुम्ही ज्या स्थितीत आत्ता आहात बंदिवासात, तुमच्या मनस्थितीशी खूप सारखी आहे अर्जुनाची स्थिती. बाहेरून वेगळ्या कारणांनी, पण आतून तोच संघर्ष आहे. जो तुमच्या मनात संघर्ष आहे तोच अर्जुना मनात संघर्ष होता की माझं आयुष्य कुठेतरी चुकलंय का. अर्जुनाच्या मनात तोच प्रश्न होता ना की माझं कुठेतरी चुकतंय का. या श्लोकात अर्जुन भगवानांना विचारतो की साकार देवाची भक्ती करणारी श्रेष्ठ का निराकार सत्याची उपासना करणारी श्रेष्ठ. याचा अर्थ असा की भावनेने चालतात ते लोक श्रेष्ठ का बुद्धीने चालतात ते लोक श्रेष्ठ. तर आपल्यासाठी मुख्य संदेश असा आहे, तुमच्यासाठी स्पेशली, की चूक झाली म्हणजे जीवन संपलं असं नाही. अर्जुनासारखा योद्धा सुद्धा संभ्रमात पडतो, कन्फ्युजन मध्ये पडतो. तर चूक ही हा शेवट नाहीये, चूक ही शिक्षणाची सुरुवात आहे. आपल्या हातून चूक घडणं ही आपल्या नवीन शिक्षणाची सुरुवात आहे. आणि भक्ती म्हणजे फक्त पूजा नाहीये, तर भक्ती म्हणजे स्वतःची चूक मान्य करणं, मन बदलण्याची तयारी ठेवणं आणि आतून आपण चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करणं. त्यामुळे तुरुंगात शरीर बंदिस्त असलं तरी मन आणि विचार हे मुक्त असू शकतात, असतातच. रोज मनात एक विचार ठेवा, आज मी कालपेक्षा थोडा चांगला माणूस होऊ शकतो का. कालपेक्षा मी आज चांगला माणूस होईन का. होणारच. असं ठरवा की कालपेक्षा, काल मी जो होतो त्याच्यापेक्षा मी आज चांगला माणूस होणार आहे. देवाशी नातं म्हणजे आपल्या मनात आशा पल्लवित करणं. देव सगुण असो या निराकार असो, पण तो आपला आशेचा आधार आहे. देव आपल्या आशेचा आधार आहे. ज्याच्या मनात आशा असते ना, तो कधी हरत नाही. ज्याच्या मनात आशाच नाहीये तो काय काय जिंकणार आयुष्य. तर निष्कर्ष असा आहे की जीवन कितीही कठीण असो, योग्य मार्ग निवडला तर परिवर्तन शक्य आहे. योग्य मार्ग आहे भक्ती, श्रद्धा आणि आत्मचिंतन. हे तीन मार्ग, भक्ती, श्रद्धा आणि आत्मचिंतन, तुमची ही मनातली जी कैद आहे, आतील कैद, त्या आतील कैदेतून तुम्हाला मुक्ती मिळवून देऊ शकते. आतमध्ये असाल तुम्ही शरीराने, पण तुम्ही मुक्त असू शकता जर का भक्ती, श्रद्धा आणि आत्मचिंतन केलं तर. पुढे परमात्मा उत्तर देतात आहे दुसऱ्या श्लोकात अर्जुनाच्या प्रश्नाचं, की सगुण साकार का निर्गुण निराकार. भगवान म्हणतात ते, श्री भगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मान नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमा मताः. मयी आवेश्य मन म्हणजे माझ्यात मन पूर्णपणे एकाग्र करून, मयी आवेश्य मन ये माम उपासते, जे माझी उपासना करतात. नित्ययुक्ता, परशब्दाला नित्ययुक्ता, जे सतत योगयुक्त एकनिष्ठ राहतात माझ्याशी, परया श्रद्धया उपेता, अत्यंत उच्च दृढ श्रद्धेने युक्त असं, ते मे युक्त तमा मताः. मतः म्हणजे माझ्या मते ते योगी श्रेष्ठ मला वाटतात. जे सोप्या भाषेत या श्लोकाचा अर्थ असा झाला की जे भक्त आपलं मन पूर्णपणे माझ्यामध्ये लीन करून अखंड भक्तिभावाने आणि परम श्रद्धेने माझी उपासना करतात, तेच माझ्या मते सर्वात श्रेष्ठ योगी आहेत. तर अर्जुनाने प्रश्न विचारला होता आधी की सर्व सगुण साकार का निर्गुण निराकार. प्रश्नाचं उत्तर देताना श्रीकृष्ण हा पहिले हा श्लोक सांगतात की जे सगुण साकार भक्तीचं श्रेष्ठत्व त्यांनी अत्यंत प्रेमाने स्पष्ट शब्दात मांडले की सगुण साकाराची भक्ती करा. मैया अवेश्य मन म्हणजे मनाचं संपूर्ण समर्पण पाहिजे तुमचं. भगवान हे फक्त बाह्य पूजाविधीची अपेक्षा करत नाहीये की रोज मला गंध लावा, हार फुलं व्हा, याची अपेक्षा करत नाही. ते म्हणतात ते मन माझ्यामध्ये एकाग्र करा. तुम्ही कुठल्या का अवस्थेत असताना तुमचं मन माझ्यात एकाग्र करा. कारण मन हे चंचल असतं, विषयांकडे धाव घेणार असतं. डोळ्यांना काही सुखावणार दिसलं की डोळे तिकडे होतात, कानाला काही ऐकणारं सुखावलं वाटतं की कान तिकडे लक्ष द्यायला लागतात, जिभेला काही चांगलंसं बोलावंसं वाटलं तर जीभ तिकडे लक्ष देते, किंवा खायचा पदार्थ दिसला तर जीभ तिकडे लक्ष देते.
ते विषयांकडे धाव घेणार असतं मन आपल्यासारखं. पण जेव्हा हेच मन ईश्वरामध्ये स्थिर होतं तेव्हा खरी भक्ती सुरू होते. आजूबाजूला जाणारं मन जेव्हा ईश्वरात स्थिर होतं तेव्हा खरी भक्ती आपली सुरू होते. त्यामुळे भक्ती म्हणजे फक्त देवळात जाणं आणि घंटा बडवणं किंवा पूजा करणं किंवा मंत्र म्हणणं म्हणजे भक्ती नाही आहे. भक्ती म्हणजे मनाचं रूपांतर, मनात बदल आणणं ही भक्ती आहे. जे मन सतत ईश्वर चिंतनात गुंतलेलं असतं तेव्हा ती भक्ती आपल्या जीवनाचा श्वास बनते. अशी भक्ती करायची आपल्याला, की जीवनाचा श्वास बनली पाहिजे भक्ती. पुढे म्हणतात ते नित्ययुक्ता म्हणजे अखंड भक्ती पाहिजे. इथे नित्य शब्द महत्वाचा आहे. भक्ती अधूनमधून करण्यासारखी गोष्ट नाही आहे. ती सततची अंतःप्रेरणा आहे. मनात सारखी असायला पाहिजे ती. सुखात देव आठवणं सोपं असतं. पण दुःखात, संकटात, अपयशात सुद्धा जो देवाशी जोडलेला राहतो तो खरा नित्ययुक्त भक्त आहे. दुःखात आपण सगळे देवाकडे धावा घेतो. देवा वाचव रे, आता काय फार प्रॉब्लेम झाला, वाचव, मला पैसे नाहीये. शेजारचा माणूस असं म्हणतोय, हे म्हणतोय, ते म्हणतोय. कबीरांचा दोहा आहे ना, सुख में सुमिरन सब करे, दुःख में करे ना कोय. जो सुख में सुमिरन करे तो दुःख काय को होय. पण आपण सुखात देवाला विसरून जातो सगळे. त्यामुळे हे नित्ययुक्त म्हणजे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असा, तुम्ही देवाची उपासना करायला पाहिजे, अखंड भक्ती करायला पाहिजे. भगवान कृष्ण म्हणतात, भक्ती ही वेळेवरती अवलंबून नाहीये, तर तुमच्या वृत्तीवरती अवलंबून आहे. वेळ कशी येतो, तुमची वृत्ती कशी आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. पुढे म्हणतात ते, श्रद्धया परेये उपेता म्हणजे परम श्रद्धा पाहिजे तुमची. कृष्णाच्या प्रत्येक शब्दावरती गीतेत सांगितलेल्या तुमची श्रद्धा पाहिजे. तिथे साधी श्रद्धा नाही तर पराश्रद्धा म्हटली, परम श्रद्धा पाहिजे. परम श्रद्धा म्हणजे शंका नसलेली श्रद्धा, डळमळीत न होणारी श्रद्धा, अनुभवावर आधारित श्रद्धा, ही परमश्रद्धा. अशी श्रद्धा असलेला भक्त देवाला व्यवहारासाठी नाही तर प्रेमासाठी बसतो. देव तुम्हाला पास कर, मी तुला 1 किलो पेढे देईन, असं सौदा करत नाही देवाशी. तर प्रेमासाठी देवाचं भजन करतो. तो म्हणतो, देव मला काय देतो यापेक्षा मी देवावर किती प्रेम करतो हे महत्वाचं आहे. देव मला काय देतो महत्वाचं नाही माझ्याकरता. मी देवावर किती प्रेम करतो. देवाला माहिती आहे मला काय पाहिजे आणि काय नको, काय मला मागायची गरज नाहीये. मला काय देवापेक्षा जास्ती कळतं का, की देवाला सांगावं लागतं मला, की मला हे दे म्हणून. देवाला माहिती ना तुला काय पाहिजे ते. पुढे म्हणतात ते माम उपासते म्हणजे साकार उपासनेचं महत्व आहे. इथे मा म्हणजे परमात्मा सगुण साकार रूप. या श्लोकात म्हणतात, कृष्ण म्हणतात की स्वतःची उपासना सांगतात. म्हणजे सगुण साकाराची मा म्हणजे माझी, म्हणजे माझी म्हणजे सगुण साकार रूपाची परमेश्वराची भक्ती करा. बहुतेक सामान्य माणसाला निराकार ब्रह्माचं ध्यान कठीण जातं. साकार रूप जे असतं समोर डोळ्यासमोर दिसतं, श्रीराम, श्रीकृष्ण, विठ्ठल, शिव यांच्याशी भावनिक नातं जोडणं सहज शक्य होतं. आपल्याला 2 हात आहे, कृष्णालाही 2 हात आहे. आपल्याला 2 पाय आहे, कृष्णालाही 2 पाय आहे. आपल्याला 1 डोकं आहे, कृष्णाला 1 डोकं आहे. आपल्याला 2 कान आहेत, कृष्णालाही 2 कान आहे. तर असं साधारण दिसतं. त्याच्याशी आपली एकरूप होणं सोपं जातं. म्हणून कृष्ण स्पष्ट करतात, की प्रेमाने, भावानी आणि श्रद्धेने केलेली साकार भक्ती ही सहज आहे, सुलभ आहे आणि तीच श्रेष्ठ आहे. तेमे युक्त मामताहा. श्रेष्ठ युग कोण, असा अर्जुनाचा प्रश्न होता. तिथे कृष्ण एक कसं क्रांतिकारक विधान करतात आहे. ते म्हणतात की तेच भक्त मला सर्वश्रेष्ठ वाटतात. जे सगुण साकाराची उपासना करतात तेच भक्त मला श्रेष्ठ वाटतात. योगी म्हणजे कोणी डोंगरात, हिमालयात, गुफेत जाऊन ध्यान करणारा संन्यासी नसतो. तो गृहस्थ असतो. गृहस्थ असून गृहस्थी कर्म करत असतो, पण मनाने ईश्वराशी जोडलेला असतो. तो खरा योगी आहे. भगवान भक्तीला कर्मयोग आणि ज्ञानयोग याच्यावरती स्थान देतात ते. भक्तियोग ही कर्मयोगापेक्षा आणि ज्ञानयोगापेक्षा श्रेष्ठ आहे असं आपल्याला कळतं या श्लोकातनं. त्या श्लोकाचा आपल्या जीवनाशी संदर्भ असा आहे की भक्ती ही मनाची अवस्था आहे, बाह्य कर्मकांड नाही. सातत्य, नित्यत्व हे भक्तीचं खरं लक्षण आहे. रोज 1 माळ जपली तरी नित्यता पाहिजे त्याच्यामध्ये. आज 10 माळ जपल्या आणि उद्या एकही नाही जपली असं नको. सातत्य पाहिजे, नित्यता पाहिजे. आणि श्रद्धा ही अनुभवातून येते, भीतीतून येत नाही, की मी देवाला हात जोडले तर देव माझं काहीतरी बरं वाईट करून टाकेल. ती श्रद्धा नाहीये, ती भीती आहे मग. आणि साकार भक्ती ही सामान्य माणसासाठी हा सहज मार्ग आहे, हे कळतं आपल्याला श्लोकात. आणि देवाशी प्रेमाने नातं जो जोडतो तो श्रेष्ठ योगी आहे. तर आजच्या परत धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या मनाला, प्रत्येकाला शांती हवी असते. हा श्लोक सांगतो, जर तुमचं मन ईश्वरात स्थिर झालं, चिंता कमी होते, अहंकार वितळायला लागतो आणि जीवनाला एक अर्थ निर्माण होतो. म्हणून मन ईश्वरात स्थापित करा. ऑफिसमध्ये काम करताना किंवा तुम्ही आतमध्ये असताना, बंदिवासात असताना,
कुटुंब सांभाळताना किंवा समाजात वावरताना सुद्धा माझं सर्व काही ईश्वरासाठी आहे ही भावना ठेवली तर आपलं जीवनच भक्तिमय होतं. निष्कर्ष काय, की हा दुसरा श्लोक जो आहे हा भक्तीचा आत्मा आहे. भगवान श्रीकृष्ण अत्यंत प्रेमळपणे सांगतात आपल्याला, की मन आणि श्रद्धा सातत्याने ठेवून जो माझी उपासना करतो तोच माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ आहे. तर आपल्याला जर का कृष्णाचं प्रिय भक्त व्हायचं असेल, त्यांच्या जवळ जायचं असेल, तर श्रद्धा पाहिजे आणि सातत्य पाहिजे. तर हा जीवन परिवर्तन करण्याचा संदेश आहे तुमच्याकरता. मय्या वेशमनो ये मा नित्य उपासते. तुम्ही सध्या आतमध्ये आहात, बंदिवासात आहात, पण लक्षात ठेवा तुरुंगात शरीर असू शकतं, मन नाही. मनाला कोणी कैद करणारी कैद अजून निघालेली नाही आहे जगामध्ये. मन बदललं तर जीवनाची दिशा बदलते. भगवद्गीतेचा हा श्लोक आपल्याला हा संदेश देतो, की मन बदललं तर माझी दिशा बदलेल. मन जिथे अडकतं तिथे माणूस अडकतो. मन अडकलं की माणूस अडकलाच. कृष्ण भगवान म्हणतात ते, अरे तुम्हाला अडकायचं आहे ना, मन अडकवायचं आहे ना तुम्हाला, माझ्यात अडकवा ना, मी बसलोय ना, माझ्यात मन गुंतवा तुमचं. पण आज तुम्ही इथे आहात कारण कधीतरी तुमच्या रागावरती नियंत्रण राहिलं नाही म्हणून काहीतरी घडली घटना, किंवा काहीतरी वासना निर्माण झाल्या, लोभ निर्माण झाला, काहीतरी व्यसन एकदम दाटून आलं, त्या व्यसनाने तुमचं मन जिंकलं आणि मनाने काहीतरी भलतं करून टाकलं, किंवा क्षणिक विचार तुमच्या मनात आले आणि त्यांनी आयुष्याचा काहीतरी भलताच निर्णय घेऊन टाकला. त्यामुळे गुन्हा हा हाताने होत नाही, गुन्हा हा आपल्या मनात आधी घडतो. गुन्हा घडण्याचं स्थान आपलं मन असतं. उदाहरण सांगायचं तर एक कैदी होते. तर त्यांनी सांगितलं की साहेब, 5 मिनिटाचा राग, 5 मिनिटाचा राग आणि आयुष्यभराची कैद, असं माझं झालंय. राग 5-5 मिनिटं टिकला माझा, पण त्या 5 मिनिटाचं फळ म्हणजे आयुष्यभराची कैद मला भोगावी लागते. म्हणून कृष्ण म्हणतात ते, की मन जर का देवाकडे वळवलं तर ते वाईटाकडे जाणार नाही. मन स्थापित करा देवामध्ये तर वाईट विचार येणारच नाही. तर देव म्हणजे बाहेर नाही, तो आपल्या आतमध्ये आहे. बऱ्याच जणांना वाटतं, अरे आम्ही तर खूप पाप केले बाबा, देव काही आम्हाला स्वीकारणार नाही. भगवद्गीता उलट सांगते. देव म्हणतो, कृष्ण म्हणतात ते, तू माझ्याकडे ये, मी तुला नाकारत नाहीये, तू ये माझ्याकडे. तू काय पाप पुण्य केले असेल ते ते तुझ्याकडे ठेव, मला त्याची काही गरज नाहीये. तू माझ्याकडे ये, तुझं मन मला दे फक्त. एक कैदी होता, त्याने रोज विठ्ठलाचं नामस्मरण सुरू केलं. पहिल्या महिन्यात त्याला काहीच बदल वाटला नाही, काय रोज नामस्मरण करतो, काही बदल घडत नाही. पण 2-3 महिने त्याने पाहिलं, त्याचा राग कमी झाला, भांडण थांबली, झोप लागायला लागली. त्यामुळे देव तुरुंगाच्या भिंती पाहत नाही, तर तुमचं मन पाहतो. भिंतींच्या पलीकडे देव येऊ शकतो ना, तुमचं मन पाहतो देव, तुमच्या तुरुंगाच्या भिंती पाहत नाही तो. पण नित्ययुक्त, रोज थोडी भक्ती केली तरी मोठा बदल घडून येतो. नित्ययुक्त हा शब्द वापरतात ते, अधूनमधून नाही, रोज. एका कैद्याने ठरवलं की मी रोज 10 मिनिटं गीतेचा श्लोक म्हणेन. तो काही पंडित नव्हता, का शिकलेला नव्हता, पण 6 महिन्यांनी तोच माणूस इतरांना समजवायला लागला. कारण नित्य त्यांनी तो गीतेचा श्लोक म्हणत होता. म्हणजे भक्तीला वेळ लागत नाही, तर सातत्य लागतं. 5 मिनिटाची भक्ती करायला सुरुवात करावी. 5 मिनिटं काही फार नाही ना, पण सातत्याने करावी ती. आणि श्रद्धा म्हणजे काही सौदा नाही करत आपण देवाशी. अनेक जण म्हणतात देवाला, मला सुटका मिळाली ना इथनं तुरुंगातनं, तर मी तुझा भक्त होईन. सुटका नाही तर मग कसा भक्त होतो तुझा? असं म्हणू शकतात. पण कृष्ण म्हणतात, परया श्रद्धा, म्हणजे अटीविना श्रद्धा ठेवा. अट नका घालू मला, की असं कर तर मग मी श्रद्धा ठेवेन. अशी अट माझ्यावरती घालू नका तुम्ही. म्हणजे एका कैद्याने म्हटलं, की माझी शिक्षा कमी होईल की नाही हे मला माहीत नाही, पण आता मी चांगला माणूस होणार आहे. हा खरा बदल. ही माझी शिक्षा कमी होईल की नाही माहिती नाही. ते कोर्टावरती, पोलिसांवरती अवलंबून आहे. पण मी चांगला माणूस होणार हे तर माझ्यावरती अवलंबून आहे ना. हा खरा बदल आहे. शिक्षा संपेल की नाही, पण स्वभाव बदलला तर जीवन बदलेल. त्यामुळे तुरुंग म्हणजे हा शेवट नाही, ही सुरुवात आहे. श्रीकृष्ण म्हणतात, "ते मे युक्त तमा मताः." असे भक्त मला श्रेष्ठ वाटतात. म्हणजे काय? देव तुमच्या भूतकाळाकडे बघत नाहीये. तो पाहतोय तुम्ही आतून बदलून घ्यायला तयार आहात का? फक्त एवढं देव पाहतोय. तुमचं काय झालंय मागे त्याच्याशी देवाशी काही संबंध नाहीये. तुम्ही आतून बदलायला तयार आहात का? हाच कृष्णाचा प्रश्न आहे फक्त. एक कैदी सुटल्यावरती दारू सोडून चहाची टपरी चालवायला लागला. आज तो 2 मुलांना शिकवतोय आपल्या. त्याचं म्हणणं होतं, तुरुंगाने माझं शरीर अडवलं होतं, पण गीता शिकलो आणि गीतेने माझा आत्मा सोडवला तुरुंगातून.
तर आजपासून तुम्ही काय करू शकता? सोपे सोपे उपाय काय करू शकता आजपासून? रोज सकाळी किंवा रात्री 2 मिनिटं डोळे बंद करायचे. 2 मिनिटं फक्त, जास्ती नाही, 2 मिनिटं. आणि जे तुमचे इष्ट देवता असेल, श्रीराम असेल, कृष्ण असेल, विठ्ठल असेल, त्याचं नामस्मरण करायचं फक्त 2 मिनिटं. दुसरी गोष्ट अशी करायची की मनामध्ये राग आला कुठल्याही गोष्टीचा, दीर्घ श्वास घ्यायचा आणि त्या देवाचं नाव घ्यायचं. दीर्घ श्वास घेऊन तुमची इष्ट देवता आहे जी तुम्ही निवडली आहे, श्रीराम, कृष्ण, विष्णू, शंकर, त्यांचं नाव घ्यायचं दीर्घ श्वास घेऊन. आणि कोणाशी भांडण होणारच असेल तर मनात म्हणा की माझा देव सगळं पाहतोय. मग आपल्याला लाज वाटायला लागेल. ते छोटे छोटे उपाय आहे, पण मोठे चमत्कार घडवू शकतात. दैनंदिन आयुष्यामध्ये छोटे छोटे उपायच मोठा चमत्कार घडवून आणतात. त्यामुळे बंधूंनो, तुम्ही कदाचित गुन्हेगार असू शकता, पण तुम्ही संपलेले नाही आहेत. संपलेले अजिबात नाही. कृष्ण म्हणतात, जो मनाने माझ्याकडे येतो तो मला सगळ्यात प्रिय आहे. आज जर मन बदललं तर तुमचं जीवन बदलेल. तुरुंग तुमचं शरीर बंद करू शकतो, पण हा भक्तियोग तुमचं भविष्य घडवू शकतो. पुढला श्लोक तिसरा. ये त्वक्षरम निर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यंच कूटस्थमजलं ध्रुवम. थोडक्यात बघू आपण. अक्षर अक्षर अनिर्देशम म्हणजे ज्याचं आपण वर्णन करू शकत नाही. की कृष्ण म्हणजे 6 फूट उंच आहे, त्याचं वजन 250 पाऊंड आहे, असं काही वर्णन करू शकत नाही कृष्णाचं. अनिर्देश. निर्देश पण आपण दाखवतो नाही. हा हे तर असं हे म्हणून असं काही दाखवता येत नाही. अव्यक्त म्हणजे आपल्या डोळ्यांना न दिसणारं, कानांना नाही ऐकणारं, असं अव्यक्त, इंद्रियांना न दिसणार ते अव्यक्त. सर्वत्र व्यापलेलं. अचिंत्य, ज्याचं चिंतन करू शकत नाही, चिंतनाच्या पलीकडे आहेत, असं विचारांच्या पलीकडे आहे ते. कूटस्थ म्हणजे अचल, स्थिर. आणि ध्रुव म्हणजे नित्य, शाश्वत. अशा निराकार ब्रह्माची उपासना करतात ते माझेच भक्त आहे. सगुण साकाराची उपासना करणे माझे भक्त आहेतच, ते श्रेष्ठ आहेत. पण निर्गुण नगराची उपासना करणार का माझे भक्त नाही आहे? नाही, ते पण माझेच भक्त आहे. तर अर्जुनाचा प्रश्न होता की साकार रूपाची उपासना करणारे का निराकार ब्रह्माची उपासना, कोण श्रेष्ठ? तर आधीच्या श्लोकात कृष्णाने सांगितलं की सगुण साकाराची उपासना करतात ते माझ्यामध्ये श्रेष्ठ आहे. कारण का? ते आपल्याला सोपं आहे म्हणून ते कृष्णाने सांगितलं असं. अविनाशी, अक्षर. अक्षर म्हणजे जे नष्ट होत नाही, जे जन्मवृत्तीच्या पलीकडे, ते अक्षर. हे शरीर नाशवंत आहे, मन बदलतं, भावना बदलतात, पण आत्मा किंवा ब्रह्म हे अविनाशी आहे. आणि निराकार भक्ती ही अविनाशी तत्वावरच केंद्रित असते. अनिर्देशम, त्याचं वर्णन करता येत नाही. ब्रह्माचं वर्णन काय करणार हो तुम्ही? शब्दामध्ये करता येईल का ब्रह्म असं आहे म्हणून? आपण जे काही शब्द वापरतो ते आपल्या अनुभवावरती आधारित असतात ना. रूप काय, रंग काय, आकार काय, गुण काय, म्हणून आपण वर्णन करतो. पण निषेधात सांगितलंय नेती नेती, म्हणजे हे नाही हे नाही, ही एक साधन आहे. नेती नेती, ते आपण त्याची चर्चा करू कधी पुढे. तर निराकार उपासना म्हणजे शब्दांच्या पलीकडले जे सत्य आहे, परमसत्य परमात्मा, त्याच्याशी नातं जोडणं. अव्यक्त म्हणजे इंद्रियांना न दिसणार. ब्रह्म काही डोळ्यांना दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, हाताने त्याला स्पर्श करता येत नाही. साकार उपासनेत मूर्ती, प्रतिमा, लीला याचा आधार असतो आपल्या मनाला. पण निराकार उपासना ही अंतर्मुख असते. ती अनुभूतीची साधना आहे, मनात घेण्याची साधना आहे ती. डोळ्यांनी दिसणारी साधना नाही आहे ती. सर्वत्र म्हणजे सर्वत्र व्यापलेलं ब्रह्म कुठेतरी वेगळं नाही आहे. ते मंदिरातही आहे, स्मशानातही आहे, राजामध्येही आहे, कैद्यांमध्येही आहे. हा विचार क्रांतिकारी आहे की ब्रह्म सगळीकडे आहेत, सर्वत्र व्याप्त आहे. जो सर्वत्र ब्रह्म पाहतो तो कोणाचा द्वेष करणार नाही, कारण सगळे ब्रह्म आहे. कोणाला तुच्छ मानणार नाही, पण तेही ब्रह्मच आहे. तो हिंसक होऊ शकत नाही, पण तेही ब्रह्मच आहे. तर ही खरी आध्यात्मिक दृष्टी होते सगळीकडे ब्रह्म पाहण्याची. अचिंत्य, विचारांच्या पलीकडचं आहे. मानवी बुद्धी मर्यादित आहे. ती काल, देश आणि कार्यकारण यांच्या चौकटीत विचार करते फक्त. पण ब्रह्म याच्या पलीकडचं आहे ना. ब्रह्मतत्व या मानवी बुद्धीच्या पलीकडचं तत्व आहे. त्यामुळे निराकार उपासनेमध्ये मौन, साधना आणि स्वानुभूती यांना महत्व आहे. मौन, ध्यान आणि स्वानुभूती याला 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 महत्व आहे निराकार उपासनेमध्ये. इथे तर्कापेक्षा अनुभव महत्वाचा आहे. पुढे म्हणतात ते कूटस्थ म्हणजे अचल, स्थिर. कूटस्थ म्हणजे बदल न येणारे. जग बदलत असतं, परिस्थिती बदलत असते, सुख येतात, दुःख येतात जातात, पण आत्मा हा साक्षी भावाने स्थिर राहतो. त्याला म्हणतात कूटस्थ.
तर निराकार भक्त हा जीवनातले उतार चढावानी अंतर्मनाने स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो, म्हणून त्याला म्हटले कूटस्थ. ध्रुव, ध्रुव म्हणजे शाश्वत, नित्य. जगात सगळं काही क्षणभंगूर आहे, आज आहे उद्या नाही. आपली नाती, आपलं पद, आपली सत्ता, आपलं शरीर सगळं नश्वरच आहे ना, एक दिवस सगळं नष्ट होणार आहे. ध्रुव म्हणजे जे काल, आज आणि उद्या तिन्ही काळात एकसारखं आहे ते. निराकार उपासना म्हणजे अशा या शाश्वत सत्याशी स्वतःला जोडून घेणं, जे काल होतं, आज आहे आणि भविष्यातही राहणार आहे. तर निराकार भक्तीचा मार्ग श्रीकृष्ण सांगतात की निराकार भक्ती करणारे माझेच भक्त आहे हो. भगवंत म्हणजे साकार आणि निराकार असा भेद करत नाही ते. पण हा मार्ग कठीण आहे. निराकारशी आपण एकात्मता साधणं कठीण आहे. त्यासाठी उच्च वैराग्य लागतं, संयम लागतो, विवेक लागतो आणि सामान्य माणसासाठी ते सहज नाहीये ते. म्हणून पुढल्या श्लोकात श्रीकृष्ण सांगणार आहे की साकार बुद्धी ही भक्तांसाठी बहुतेक सोपी आहे. तर आपल्यासाठी या श्लोकाचा संदेश असा आहे की सर्वत्र एकच चेतना पाहणं, सर्वत्र गम, सर्वत्र एकच परब्रह्म पाहणं, स्थिरता शिकणं मनामध्ये, यश अपयश याच्यामध्ये समत्व ठिकणं, शिकणं, स्थिरता ठेवणं, अंतर्मुख होणं, बाह्य गोंधळात सुद्धा आत्मशांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करणं आणि अनुभवाला महत्त्व देणं. फक्त वादविवाद नाही, तर आत्मचिंतन करणं. दुसऱ्याला शहाणपण शिकवणं सोपं असतं. आपण आत्मचिंतन कधी करतो का हो? की माझा व्यवहार असा होता, बरोबर होता का चूक होता? असं आत्मचिंतन आपण करतो का कधी? तर असं आत्मचिंतन करणं. निष्कर्ष असा आहे की हा उच्च आध्यात्मिक मार्गाचा साधनेचा मार्ग दाखवणारा श्लोक आहे. हा मार्ग निवडक लोकांसाठी असला तर तो मानवाला अंतिम सत्याची एक झलक देतो. कारण शेवटी परब्रह्म हे निर्गुण निराकारच असतं. सगळे सगुण साकारवाले शेवटी निर्गुण निराकाराची उपासना करायला लागतात. पण ते सुरुवातीला करणं कठीण असतं. सुरुवात सगुण साकारापासून होते आणि शेवट निर्गुण निराकाराच्या उपासनेतच होतो. कृष्ण स्पष्ट सांगतात ते की साकार असो या निराकार असो, तुमचा भाव खरा असेल तर तुमची भक्ती मी स्वीकारतो. त्यामुळे हा श्लोक आपल्याला शिकवतो की ईश्वर रूपात मर्यादित करत नाहीये. संपूर्ण सृष्टीत, प्रत्येक जीवात आणि स्वतःच्या अंतरात्म्यात सुद्धा ईश्वर पाहणं ही सर्वोच्च भक्ती आहे. ही सर्वोच्च भक्ती आहे. तर कारागृहातला एक कैदी एकदा म्हणलं की साहेब देव मंदिरात असतो, पण मी तर इथे आहे, मंदिर बाहेर आहे, मी इथे आतमध्ये आहे, माझ्यासाठी देव कुठे आहे मग? देव तर मंदिरात असतो ना, मी इथे आतमध्ये अडकलेलो आहे, देव माझ्यासाठी कुठे आहे? तर या एका वाक्यामध्ये माणसाची वेदना जाणवते, अपराधी भाव जाणतो आणि मनातली तुटलेली आशा जडलेली असते. भगवद्गीता हा श्लोक याच प्रश्नाचं उत्तर देतोय. कृष्ण म्हणतात ते की देव बाहेर कुठेतरी नाहीये, तो सर्वत्र आहे, तुमच्या जवळ पण आहे, ते आतमध्ये पण आहे, देवळातच आहे, फक्त असं नाही आहे. तर सोप्या भाषेत अर्थ म्हणजे एखाद्या मूर्तीपुरता मर्यादित करू नका हो देवाला. नाव-रूपाच्या पलीकडे जा. सर्वत्र, प्रत्येकात आणि स्वतःच्या आत पाहत आहे देवाला. अशा निराकार, स्थिर आणि शाश्वत सत्याची उपासना करतात, तेच माझे भक्त आहेत. ते सुद्धा माझे भक्त आहेत, कृष्ण म्हणतात. तर तुमच्यासाठी महत्त्वाचा संदेश असा आहे या श्लोकाचा, की अनेकदा कैदी म्हणतात, की माझ्याकडून फार मोठी चूक झाली. देव मला कधी माफ करणार नाही. माझं आयुष्य संपलं, वाट लागली. कृष्ण म्हणतात, देव अव्यक्त आहे आणि सर्वत्र आहे. म्हणजे तो तुरुंगाच्या भिंतीबाहेरच नाही, तो तुमच्या अपराधाच्या पलीकडे येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो तुमच्या आतमध्ये आहे. तुरुंगात एकदा एक ध्यान शिबिर सुरू होतं. एका कैद्याने विचारलं, की सूर्य बाहेर आहे पण आम्हाला दिसत नाही. मग तो आहे की नाही? उत्तर आलं, तो आहे पण भिंतीच्या आड आहे. सूर्य आहे पण भिंतीच्या आड आहे. तुम्हाला दिसत नाही म्हणतो नाही असं नाहीये. तसंच देव नाहीसा झालेला नाहीये. फक्त आपलं अज्ञान, आपल्या मनातली अपराधी भावना, आपला राग, आपली निराशा या ज्या भिंती आपण निर्माण केल्या आहे, त्याच्या पलीकडे देव आहे. त्या भिंतीच्या ओलांडून पलीकडे झालं तर आपल्याला देव दिसेल ना. पण आपलं अज्ञान, आपल्या मनातली अपराधी भावना, आपल्या मनातला राग, आपल्या मनातली निराशा, ही भिंत आपणच उभी केली ना. तर ही भिंत आपण पाडली तर देव पलीकडे उभा आहे, आपली वाट पाहतोय तो. सर्वत्र ग, देव सगळीकडे आहे. हा तुमच्यासाठी शब्द महत्वाचा आहे, सर्वत्र ग. याचा अर्थ देव पोलिसांमध्ये पण आहे, देव तुमच्या शेजारी बसलेल्या कैद्यामध्ये पण आहे, देव पीडितांमध्ये पण आहे आणि अपराध करणाऱ्यांमध्ये पण आहे. हा विचार स्वीकारला तुम्ही तर काय बदल होऊ शकतो? मोठा बदल होऊ शकतो आयुष्यामध्ये.
स्वतःविषयीचा तिरस्कार कमी होईल, कारण माझ्यामध्ये देव आहे म्हणून तिरस्कार कमी होईल. इतरांविषयीचा द्वेष कमी होईल, पण त्याच्यातही देव आहे, त्याचा विषयी द्वेष कमी होईल, आणि इथनं सुधारण्याची सुरुवात होईल. त्यामुळे सामान्य माणसासाठी संदेश या श्लोकाचा असा आहे की बाहेरचे लोक वेगवेगळ्या तुरुंगात असतातच, आतमध्ये आहे तेच फक्त कैदेत, आणि बाहेरचे लोक अगदी मुक्त आहे, मोकळे असं नाहीये. बाहेरचे तुरुंग कसे असतात? कोणी पैशाच्या तुरुंगात अडकलेला असतो, कोणी अहंकाराच्या तुरुंगात अडकलेला असतो, कोणी रागाच्या तुरुंगात अडकलेला असतो, कोणी भीतीच्या तुरुंगात अडकलेला असतो. लोक आपापले तुरुंग स्वतः तयार करतात. त्या फक्त भिंती लोखंडाच्या नसतात, त्या मनाच्या भिंती असतात. हा श्लोक सांगतो, खरी सुटका बाहेर नाहीये, तुमच्या आतमध्ये आहे. तुमची सुटका तुम्ही करून घेऊ शकता. एका तुरुंगात 2 कैदी होते. एक सतत म्हणायचा माझं आयुष्य संपलं, चुकलो. दुसरा म्हणायचा मी चुकलो मान्य, पण मी काही संपलेलो नाहीये. पहिला आतून तुटलेला होता, दुसऱ्यांनी ध्यान, वाचन, सेवा सुरू केली. दोघं एकाच तुरुंगात होते, पण एक कैदेत होता आणि दुसरा मुक्तीत होता. तर हा फक्त दृष्टिकोनाचा फरक आहे आपल्या. आपला दृष्टिकोन जीवनाविषयी, आपल्याविषयी कसा आहे, आणि कुटस्थ म्हणजे स्थिर राहण्याची कला आहे ही. कैद्याचं जीवन, कोर्टाचा निकाल काय लागतो, तारीख पे तारीख चालत असते, अनिश्चित भविष्य असतं. या स्थितीमध्ये मन अस्थिर असतं. कृष्ण सांगतात, तुमच्या आतमध्ये एक स्थिर केंद्र आहे. सुख दुःख, शिक्षा सुटका, मान अपमान या सगळ्यांच्या पलीकडे जे आहे, तो आतमध्ये एक शांत असा साक्षी बसलेला आहे तुमच्या मनामध्ये. जो त्या साक्षीला ओळखतो, तो परिस्थितीपेक्षा मोठा होतो. त्या साक्षीला ओळखा तुमच्या मनातल्या. एक ध्यानाचं छोटंसं उदाहरण तुम्ही हे करून पहा, तुम्हाला खूप फायदा होईल. की डोळे बंद करा. आत्ता केले तरी चालतील. डोळे बंद करा. श्वास येतोय जातोय ते पहा. मनात विचार येतात ते जातात ते पहा. तुम्ही म्हणजे काही मनात येणारे विचार म्हणजे तुम्ही आहात का? नाही. तुम्ही म्हणजे जो गुन्हा केलाय तो गुन्हा म्हणजे तुम्ही आहात का? नाही. तुम्हाला जी शिक्षा मिळेल ती शिक्षा म्हणजे तुम्ही आहात का? नाही. तुम्ही हे जे विचार येतात मनात, ते विचार पाहणारे तुम्ही आहात. विचार पाहणारे तुम्ही आहात. विचार म्हणजे तुम्ही नाहीये, गुन्हा म्हणजे तुम्ही नाहीये, शिक्षा म्हणजे तुम्ही नाहीये. त्या मनात जे विचार येतात ते पाहणारे तुम्ही आहात. म्हणजे तुम्ही साक्षी आहात. ही जाणीव म्हणजे त्या निराकार उपासनेची सुरुवात आहे. पुढे म्हणतात ध्रुव. ध्रुव म्हणजे कायम सत्य राहणारं. तुरुंगात काही पद नाही तुमच्याकडे, ओळख नाही, प्रतिष्ठा नाही. पण एक गोष्ट आहे, तुमची चेतना. तुमची चेतना तुमच्यामध्ये आहे ना, ती कधी नष्ट होत नाही, आणि ती सुधारण्याची क्षमता ठेवते. कृष्ण म्हणतात, त्याच शाश्वत तत्वाशी तुमचं नातं जोडा. तुमच्या मनातली जी चेतना आहे, ती चेतना म्हणजे मीच आहे. तर सुधारणा शक्य आहे. हा श्लोक सांगतो. हा श्लोक कोणाला दोषी ठरवत नाही. तो फक्त सांगतो की तू चुकला असशील बाबा, पण तू नाशवंत नाहीये. तुझा आत्मा पण अक्षर आहे माझ्यासारखाच. हीच आशा, हीच आशा कुठल्या कैद्याला माणूस बनवते, सामान्य माणसाला नम्र बनवते. म्हणजे खरी भक्ती म्हणजे काय असते? खरी भक्ती म्हणजे हात जोडणं नुसतं भक्ती नाहीये. मंत्रपाठ करणं म्हणजे भक्ती नाहीये. स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहणं म्हणजे भक्ती आहे. चुका स्वीकारून बदल घडवून आणणं ही भक्ती आहे. आणि सर्वत्र एकच चेतना पाहणं ही भक्ती आहे. तर असा आपण शिकतोय अध्यात्म. किती वेळ आपल्याकडे अजून आता? जिप्पी भैया, कितना टाइम है अपने पास अभी? भैया 5-7 मिनट में कंप्लीट कर सकते हैं, 5 से 10 मिनट में। ओके, 5 मिनट ले लीजिए जी। ठीक है. पुढला श्लोक घेऊ. क्लेशोदिकतरस्तेषाम् अव्यक्ता सक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. क्लेश म्हणजे दुःख, कष्ट, दुःख, त्रास म्हणजे क्लेश. अधिकतर म्हणजे जास्ती, अधिक, खूप जास्ती. तेषाम म्हणजे त्यांचा. अव्यक्त, अव्यक्त म्हणजे जे व्यक्त नाही, जे दिसत नाही ते. असक्त म्हणजे आसक्त झालेले. चेतसाम म्हणजे मन असलेल्यांना. गती, गती म्हणजे प्राप्ती, मार्ग, ध्येय म्हणजे गती. दुःखम दुःखकारक. देहवद्धी म्हणजे देहधारी जीव आपल्यासारखे. शरीरधारी मनुष्य अवाप्यते प्राप्त केली जाते. म्हणजे काय अर्थ झाला? निराकार अव्यक्त ब्रह्मामध्ये मन आसक्त करणाऱ्या साधकांसाठी
साधना ही अधिक कष्टदायक असते, क्लेशोधिकतरस्तेषाम. पण देहधारी जीवांसाठी निराकार तत्वाची प्राप्ती अत्यंत कठीण असते. तर मनुष्य हा देहधारी जीव आहे, देह आहे आपला. त्याचं संपूर्ण आयुष्य अनुभवांवरती आधारित आहे. तो जे पाहतो, जे ऐकतो, जो स्पर्श करतो, त्याच्यावर त्याची श्रद्धा आणि भावना तयार होतात. अशा परिस्थितीमध्ये निराकार, जे कधी पाहू शकत नाही, निर्गुण, ज्याचा कधी अनुभव घेऊ शकत नाही, अशा अव्यक्त तत्वावर मन स्थिर करणं हे काही सहज शक्य नाहीये. म्हणून कृष्ण म्हणतात की अशा साधकांसाठी क्लेश अधिकतर, म्हणजे कष्ट फार जास्ती असतात. इथे अव्यक्त म्हणजे ज्याला रूप नाहीये, आकार नाहीये, गुण नाहीये, अशा तत्वावर ध्यान करणं म्हणजे मनाला कुठलाही आधार न देणं. मनाला स्वभावताच आधाराची गरज असते कुठल्या तरी. कुठेतरी नावाचा आधार लागतो, कुठेतरी रूपाचा आधार लागतो, कुठेतरी गुणाचा आधार लागतो, कुठल्या तरी भगवानाच्या लीलेचा आधार लागतो. पण सामान्य गृहस्थ कर्मात गुंतलेला माणूस, भावनांनी युक्त भक्त, त्यासाठी ही वाट फार कठीण आहे. अव्यक्त ही गतिर् दुःखम. निराकार ब्रह्माची प्राप्ती ही स्वतःच दुःखकारक नाही, पण तिथे पोहोचण्याचा मार्ग देहधारी लोकांसाठी दुःखकारक आहे. कारण देह असताना मन, बुद्धी, अहंकार याचं बंधन असतं. जोपर्यंत मी देह आहे ही भावना आहे, तोपर्यंत निर्गुण तत्वाशी एकरूप होणं अवघड आहे. आता गीतेमध्ये याचाही उपाय सांगितला. पुढला अध्याय जो आहे 13वा अध्याय, क्षेत्र विभाग योग, तो आपल्याला ही साधना पण शिकवतो की निर्गुण निराकाराची प्राप्ती कशी करावी. पण आपण त्या लेवलला अजून गेलो नाहीये, त्यामुळे आपण सगुण साकाराच्याच मागे लागावं सध्या. तर हा श्लोक आपल्याला आध्यात्मिक प्रामाणिकपणा शिकवतो की प्रत्येकाने आपली क्षमता, आपली प्रकृती, आपली अवस्था ओळखावी आणि त्यानुसार साधना करावी. आणि केवळ निराकार ब्रह्म हेच उच्च आहे म्हणून त्याच मार्गावर जावं असं काही आवश्यक नाहीये. श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात की साकार भक्ती, प्रेम, शरणागती आणि नामस्मरण हे देहधारी जीवांसाठी अधिक नैसर्गिक आहे, अधिक फलदायी आहे. म्हणून या श्लोकात कृष्ण आपल्याला निराश करत नाही, ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात आहे की तू जसा आहे, तुझ्या क्षमतेनुसार तू ईश्वराकडे ये. हा त्यांचा करुणेचा संदेश आहे आपल्याला. भक्तीचा मार्ग हा सगळ्यांसाठी खुला आहे, पण तो मानवी स्वभावाशी सुसंगत असला पाहिजे, हे या श्लोकाचं गूढ आहे. तर आपला जसा स्वभाव असेल त्याप्रमाणे श्रद्धा ठेवून परमेश्वराला शरण जाणं हे परमात्म्यांचं आपल्याकडे मागणं आहे. ते मागणं आपण मान्य करावं आणि कृष्णाला शरण जावं आणि गीतेतल्या या श्लोकांचं मनन, चिंतन, अध्ययन करावं. आपले जीवन पूर्णपणे बदलून जाईल याची गॅरंटी कृष्णाची आहे. मला वाटतं म्हणे थांबावं. तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. जय श्री कृष्ण. खूप खूप जय धन्यवाद श्रीराम. दादा. इतक्या सुंदर शब्दांमध्ये दादांनी आज आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. खरी मुक्ती काय आहे, आपण कधी आणि कुठे बंधनात आहोत आणि या बंधनातून आपल्याला मुक्त होण्यासाठी काय करावं लागेल यासाठी, आणि खरी भक्ती कशी करावी यासाठीचं खूप छान मार्गदर्शन दादा आज तुम्ही आम्हा सगळ्यांना दिलेलं आहे. आता यानंतर आपल्याला काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकता. आपण आपला हँड रेज हम्म. अकोलेकर, तुम्ही विचारा एखादा प्रश्न. अकोलेकर उभे राहा, कोणते एखादी तुमच्यापैकी एका जण उभे राहा. अनम्यूट की रिक्वेस्ट आई है दादा, प्लीज अगर कोई प्रश्न है तो आप अनम्यूट होकर बोल सकते हैं। अकोला प्रेजेंट से प्लीज अनम्यूट कीजिए। हा, उभे राहा दादा, उभे राहा. विचारा, सांगा तुम्हाला काय वाटतं. गीतेमुळे जीवनाचा मार्ग, गीता वाचल्यामुळे जीवनाचे मार्ग चांगल्या हा, प्रकारे बोला. हा. जीवनात प्रतिकार शक्ती मिळते. हो, पण आपण संभाषण. अवस्था घालीन भोवती भारत. हो, बोला बोला. तर आपण जे श्लोक शिकतोय त्याच्याने तुमचं आयुष्य बदलेल असं तुम्हाला वाटतंय ना आता. हा, कर्मफलामुळे बदलेल. कर्म जसे चालतील त्या स्थळामुळे बदलेल. हा, आपली कर्म बदलली की आपलं आयुष्य बदलेल. आपली कर्म कशी बदलतील, आपली बुद्धी कर्म बदलली तर आपली आपले कर्म सोच, बदलतील. बुद्धी, विचार आणि हा, अपेक्षा. करेक्ट, अगदी बरोबर. आपली बुद्धी, आपले विचार बदलले तर आपले कर्म बदलतील, कर्म बदलले तर आपलं भाग्य बदलेल. छान. एचपी मतलब कहाँ का ये एचपी मतलब. हम्म? HP इथून कोण जॉईन झाला या नावाने, कोणता आहे हे?
HP लोगों को येरवड्यातल्या अनम्यूट ताई करिए. HP येरवड्यातल्या ताई बोलतात आहे का? हा, या ताईने ओळखतो मी. येरवड्यातल्या ताई दर तुम्हाला काय आठवड्यात विचारायचंय का येरवड्यातल्या ताई? त्यांना अनम्यूट करा, येरवड्यातल्या ताईंना. अनम्यूट करिए अपने आप को HP. मैंने भेजा है मैसेज. हा जेल अनम्यूटची रिक्वेस्ट प्रशासन जो भी हो पाठवलेली वहां आहे. पर अनम्यूट करिए. हा HP से HP हो नहीं हो आणि रही भैया. येरवड्याच्या इथे सुद्धा अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवली आहे. कोणाला जर काही विचारायचं असेल तर हाँ दीदी मराठी में बोल दीजिए. येरवड्याच्या ताईंना काही विचारायचंय का? तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट हा, हा अनम्यूट अनम्यूट केलं. झाले. बोला हा, ताई, विचारा ताई. येरवड्यामधनं ताई बोला. HP में ये यहाँ पे. नहीं, येरवड़ा को बोलने दीजिए पहले. येरवड़ा बोलिए. बोला हाँ. तुम्ही ताई. तुम्हाला पटतंय का आपण काय बोलतोय ते? अनम्यूट बोला, कर मोठ्याने सकते हैं बोला. वो, कोई मतलब ऐसा वो नहीं है, लेकिन वो कर ही नहीं रहे कोई. नाही वो मोठ्याने बोला. अनम्यूट आहे. कौन? मोठ्याने बोला ताई. नहीं ताई उनके यहाँ पे कुछ शायद भैया वो आवाज साउंड इको आ रहा है वहां पे ना, हाँ, तो हाँ। नहीं, थोड़ा दो अभी नहीं हो डिवाइस से है पाएगा. ना, फीमेल वाले. हाँ. फीमेल 2 डिवाइस से हैं. वहां पे फीमेल वाले डिवाइस को HP अनम्यूट कर लोगों को लीजिए. तड़ोजा के लोग जा रहे हैं. तड़ोजा के लोगों को अनम्यूट करें. उनको पूछिए पहले, तड़ोजा के लोगों को. सभी सभी अनम्यूट कर सकते हैं खुद को, वो अपनी तरफ से है म्यूट. हा तळोजा तुम्हाला तुमच्या पाठवलंय पैकी अनम्यूटची रिक्वेस्ट स्क्रीनवर आली असेल. अनम्यूट करून घ्या स्वतःला आणि काही विचारायचं असेल तर प्रश्न विचारू शकता दादांना. हा बोला आता तुम्ही या बोलू शकता. या दादा पुढे या. तळोजाकर. माईक आवाज येते हो आता येतोय. HP नावाने जे जुडले त्यांचा आवाज आता येतोय. बोला दादा तुम्ही. येतोय ना आवाज? हो हा, हो येतोय येतोय. बोला बोला. खूप छान वाटलं आजचं हे ऐकून. दररोज तर छानच असतं, पण आज पण खूप छान वाटलं. छान वाटलं आम्हाला. छान. नाही असं बाहेर गेल्यानंतर आपल्याला असं करता येईल का? हा बघ परिवार तुम्हाला बाहेर गेल्यावर परिवार जोडता येईल का? गीता परिवार. हो अच्छा. हो, तुम्ही आमच्याशी संबंध वा. ठेवा. होतं काय आहे की आम्ही गीता शिकवतो आणि लोकांना आता बेल मिळतो, जामीन मिळते किंवा त्यांची शिक्षा संपते आणि ते बाहेर गेले की त्यांच्याशी आमचा संबंधच राहत नाही. मग काही तुम्हाला कुठे शोधायचं कुठे बाहेर आम्ही? आम्हाला काही तुमचा फोन नंबर माहिती नाही का? तुमचं नाव पत्ता काय माहिती नसतं. आम्ही मग इथे दिले शोधायचं आमचं बाहेर. नाव वगैरे सगळं. नाव नाही, आम्ही पत्ता दिलेला आहे. हा, तर तुम्ही आणि आम्हाला गीता परिवारला कॉन्टॅक्ट करा. तुम्ही बाहेर हा. पडल्यावरती मग हो. आपला संबंध परमनंट राहील. मग हो, तुम्ही ते आमचे सदस्य झाला तर हा. आपण दर आठवड्यात दर दिवशी अशी चर्चा करू शकतो. हो चालेल ना, चालेल चालेल. ते म्हणजे तरुण मुलं आणि असं आठवड्यातून जेव्हा आपण तसं एक प्रोग्राम हा कंटिन्यू पाहिजे. त्यांनी सांगितलं तसा. ओके. जो आहे तो रेग्युलर, तो पण एकदम व्यवस्थित आहे, पण असा एक दिवस पाहिजे. चालेल चालेल. आपण कंटिन्यू करू. तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे. ठीक हो आहे. चालेल चालेल. जरूर आम्ही जरूर जरूर जरूर. जय श्रीकृष्ण. तळोजामध्ये कोण बोलतंय? या दादा. बोला दादा. तर एकदम चांगलं झालं तुमचं हे जे विवेचन होतं ते सगळ्यांना बरं. आवडलेलं आहे. आता ह्याच्या बरं. पुढचं कंटिन्युएशन म्हणजे पुढच्या बुधवारी हा, पुढल्या आठवड्यात करू आपण एक दिवस परत. असं असं दर आठवड्याला तुमचा जसा इंटरेस्ट असेल त्याप्रमाणे आपण दर आठवड्यात असं संवाद करू शकतो. आज तर आपण थोडेसे 3-4 श्लोक शिकलो. गीता मोठी आहे. गीतेमध्ये असे अनेक संदेश आपल्याला मिळतील. जेव्हा तुमचं गीता शिकणं पूर्ण होईल ना तेव्हा तुम्ही खरोखर एक बदललेला माणूस घडाल. नक्की, गॅरंटी आहे. त्याचा निश्चितच फायदा होतोय सगळ्यांना आणि सगळे लोक आमच्याकडे जवळजवळ 40+ लोक येत आहेत रेग्युलर. वा वा, खूप छान खूप छान. 4-5 लोक होती सुरुवातीला, ते आता एवढे वाढायला लागलेले आणि सगळे नियमित येत आहेत. सगळेजण हे करतायत, व्यवस्थित अध्ययन करतायत. खूप छान आता खूप छान. सहकार्य राहून द्या बस, हे एवढंच हो हो, सांगायचं. आमच्याकडनं सहकार्य पूर्ण आहे. आमचा उद्देश एकच आहे, सर्वभूत हिते रताः. सगळ्यांचं भलं व्हावं हाच आमचा उद्देश आहे, बाकी काही नाही. थँक्यू सर, धन्यवाद. जय श्रीकृष्ण. वैशाली ताई अकोल्याच्या कंप्लीट करते हैं. सभी का आप आभार अभिनंदन प्रकट कर दीजिए जी. येस अकोल्यामधनं कोणाला बोलायचंय का? अनम्यूट करून घ्या जर बोलायचंय तर. वैशाली मॅडम बोला दादा.
बोला वैशाली मॅडम हा बोला दादा. वैशाली मॅडम वैशाली मॅडम तुम्हाला म्हणतात ते. हा, जय श्री कृष्ण दादा. जय श्रीकृष्ण. आपण चालू केलेला हा उपक्रम असा चालू राहा आणि आमच्या जैलात राहिलेल्या बंद्यांना ही शक्ती प्रदान करा. आपल्याला शक्ती भगवंत देत आहेत आणि आपण फक्त भक्ती करायची आहे. हो हो, आम्ही बसलो इथे. तुम्ही फक्त नियमितपणे येत राहा, मनन चिंतन करत राहा. आपण जे बोलतो त्याविषयी. तुमचं आयुष्य नाही बदललं तर माझं नाव बदलून टाकेन मी. हो, धन्यवाद. सगळ्या आपल्या बंधी बांधवांचे सगळ्यांचे खूप खूप आभार की आपण सगळे वेळेवर जुळलात आणि ह्या कार्यक्रमाला नीट ऐकलत. हे विवेचन सत्र. त्याचबरोबर विकास दादा जे आपल्याला नेहमी मार्गदर्शन करायला तयार असतात. इतक्या सुंदर आणि सोप्या शब्दात आपल्याला गीतेचं तत्वज्ञान समजावून देतात. त्याबद्दल त्यांचे तुमचं नाव खूप नाव धन्यवाद. सांगा. नाव वैशाली. सर्वांना जय श्रीकृष्ण. सगळ्यांना जय श्री जय कृष्ण. श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. आता आपण प्रार्थनेने समापन करूया. जी सगळ्यांनी एकी स्वरात प्रार्थना म्हणूया. हो, एकत्र योगेशम म्हणूया. सच्चिदानंदम म्हणा. योगेशम सच्चिदानंदम. कृष्ण वंदे जगद्गुरु. कृष्णं वंदे जगद्गुरु. अधिकाऱ्यांना पण नमस्कार. तिकडे पोलीस अधिकारी शेजारी उभे आहेत, तळोजा जेलचे, त्यांनाही नमस्कार, सादर नमस्कार. तुमचं सहकार्य खूप महत्वाचं आहे साहेब आमच्याकरता. तुम्ही आम्हाला अलाउ केलं म्हणून आम्ही 4 शब्द बोलू शकतो तुमच्या लोकांशी इथे.